वेलकम टू अंश एज्युकेशन. तर आजचा आपला टॉपिक आहे अशा 5 डेली हॅबिट आपण शिकणार आहोत ज्या तुमच्या इंग्लिशला इम्प्रूव्ह करतील. तर आजचा जसं की तुम्ही टायटल बघू शकता, 5 डेली हॅबिट्स टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला काय करायची आहे, रीड समथिंग इन इंग्लिश फॉर 20 to 30 मिनिट्स. आता यामध्ये तुम्ही काहीही वाचू शकता, जसं की तुम्ही न्यूजपेपर घेऊ शकता, कुठलं तरी एखादं बुक घेऊ शकता, स्टोरी बुक घेऊ शकता किंवा एखादं मोटिवेशनल बुक घेऊ शकता. तुम्हाला जे पण योग्य वाटेल, जे पण तुम्हाला सुटेबल वाटेल, जे पण वाचण्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर ते तुम्ही बुक इथे घेऊ शकता. आता फक्त वाचायचे म्हणजे वाचायचं नाही, तर त्याची पण एक स्ट्रॅटेजी आहे. तर ती स्ट्रॅटेजी काय आहे? आता बघा, तुम्ही वाचायला घेतलं म्हणजे असंच तुम्ही लाईनवरनं बोटं फिरवताय किंवा जस्ट वाचताय, मनातल्या मनात वाचताय, असं तुम्हाला अजिबात करायचं नाही. सगळ्यात आधी जेव्हा तुम्हाला इंग्लिश तुमची इम्प्रूव्ह करायची तर सगळ्यात आधी ही गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही वाचताय त्यावेळेला तुम्हाला मोठ्याने वाचायचं आहे, म्हणजे लाऊडली वाचायचंय. त्यानंतर त्याच्यामुळे काय होईल बघा, तुमची बिल्डिंग होईल, म्हणजेच फ्लुएन्सी तुम्हाला येईल. प्रनन्सिएशन बिल्डिंग होईल, म्हणजे प्रनन्सिएशन ऑटोमॅटिक तुम्हाला व्यवस्थित करायला जमतील. त्यानंतर ना वाचायचं म्हणजे फक्त वाचायचं नाही, तर त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे की तुमचे जे मेन वर्ड्स तुम्हाला वाटताय किंवा फ्रेजेस वाटताय किंवा ज्या गोष्टी तुम्हाला असं वाटतं की हां आपण हे शब्द नंतर आपले डे टू डे लाईफमध्ये पण वापरू शकतो किंवा ही गोष्ट आपण एखाद्यासोबत कन्व्हर्सेशन करताना वापरू शकतो, असे तुम्हाला त्याच्यामध्ये वर्ड्स किंवा फ्रेजेस सापडतील. तर त्यांना अंडरलाईन करायचं आहे आणि त्यांना तुम्हाला मग लक्षात. त्यानंतर सेकंड थिंग जिथे करायची आहे तुम्हाला ती करायची, लिसन टू इंग्लिश फॉर 30 मिनिट्स. आता बघा, मी असं नाही म्हणत की तुम्ही एकदाच 30 मिनिटं ऐका किंवा एकदा बसले तर एकदाच 30 मिनिटं वाचून घ्या, असं नाही. तुम्ही तुमच्या टाइमला त्यामध्ये ब्रेक पण करू शकता, की सकाळी 10 मिनिट, दुपारी 10 मिनिट किंवा संध्याकाळी झोपण्याच्या आधी 10 मिनिटं. तुम्हाला जसं पण टाइम सुटेबल असेल त्याप्रमाणे तुम्ही त्याला 10 मिनिट्स किंवा 5 मिनिट्समध्ये तुम्ही डिवाइड करू शकता. पण तुम्हाला ते 30 मिनिटं ऐकायचंच आहे. आता याच्यामध्ये फक्त तुम्ही गाणे ऐकाल तर अजिबात नाही. तर यामध्ये तुम्ही काय काय करू शकता बघा, तुम्ही न्यूज ऐकू शकता, कुठले पॉडकास्ट ऐकू शकता, ऑडिओज ऐकू शकता, सॉंग्स ऐकू शकता, वेब सिरीज बघू शकता, मूवीज बघू शकता. म्हणजे जी पण गोष्ट तुम्हाला आवडेल ती गोष्ट तुम्ही बघू शकता. आता यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईलला पण खूप चांगल्या प्रकारे वापरू शकता. तुम्ही जसं की इन्स्टा बघताय, त्याच्यामध्ये बघा तुम्ही इंग्लिश रील बघू शकता, कोणाचं तरी मोटिवेशनल स्पीच असेल ते तुम्ही बघू शकता. म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला इंग्लिशमध्ये ऐकायला मिळतील अशा तुम्ही कुठल्याही गोष्टी यामध्ये ऐकू शकता. त्यानंतर तिसरा पॉईंट, टॉक टू युअर सेल्फ. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की आम्हाला इंग्लिश बोलायला सोबतच कोणी नाहीये किंवा मला पार्टनरच मिळत नाही ज्याच्यासोबत मी इंग्लिशमध्ये कन्व्हर्सेशन करून माझी इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकते. तर बघा, आपल्याला कोणाचीच गरज नाहीये. जर तुम्ही स्वतःशी बोलायची जर तुम्हाला सवय लावली तर तुम्हाला प्रॅक्टिससाठी दुसरा माणूस शोधण्याची अजिबात गरज नाही आणि तुमचा तो प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होऊन जाईल की टॉक टू युअर सेल्फ. तुम्हाला तुमच्या स्वतःशी बोलायचंय. आता स्वतःशी बोलताना इमॅजिनरी टॉक तुम्हाला 10 ते 15 मिनिटं करायचे. आता स्वतःशी बोलणं म्हणजे काय करणार, स्वतःशी बोलायचं म्हणजे काय बोलायचं, हा पण प्रश्न बऱ्याच जणांना पडत असेल. तर मी तुम्हाला त्याच्यावरती पण सोल्युशन सांगते. स्वतःशी बोलायचं म्हणजे नेमकं काय बोलायचंय, तर तुम्ही इमॅजिनरी संवाद करू साधू शकता. लाईक तुम्ही कस्टमर पण तुम्हीच आहात सपोज आणि एक शॉपकीपर आहे, तुम्ही दोघं एकमेकांसोबत काय काय बोलू शकता. ती शॉपकीपर म्हणून पण तुम्हीच बोला आणि कस्टमर म्हणून पण तुम्हीच बोला, स्टुडंट टीचर म्हणून किंवा भाजीवाला, तुम्ही भाजी घेताय तर त्यावेळेला तुमचं कन्व्हर्सेशन काय असू शकतं ते तुम्हाला बोलायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, घरातल्या ज्या पण छोट्या छोट्या वस्तू दिसतात ना त्या वस्तूंवरती बोलायचंय. म्हणजे सपोज तुम्ही असेच बसलेला आहात, तुम्हाला टेबल दिसतो, तुम्ही टेबलला एक्सप्लेन करू शकता. चेअर दिसते, चेअरला एक्सप्लेन करू शकता. फॅन दिसतोय, फॅनला एक्सप्लेन करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींना एक्सप्लेन करायचंय. त्यानंतर बघा, तुम्हाला मी जसं सांगितलं की इमॅजिनरी कन्व्हर्सेशन तुम्ही करू शकता. आता असंच तुम्हाला बसल्या बसल्या दिसली बॉटल, मग तुम्ही काय म्हणू शकता, देअर इज अ बॉटल, देअर इज अ बॅग, दॅट इज अ पिलो. अशा प्रकारे तुम्हाला छोटे छोटे सेंटेन्सेस जे आहे ना ते बोलायचे आहेत आणि ते रिपीट करायचे. म्हणजे जेव्हा पण ती वस्तू दिसेल रिपीट करा, घरातल्या ज्या पण वस्तू दिसतात त्या रिपीट करा. आता याच्यामुळे काय होईल बघा, तुम्हाला ऑटोमॅटिक जो आपला पुढचा पॉईंट आहे तो याच्यामुळे कव्हर अप होऊन जाईल. तो कसा ते तुम्हाला मी सांगते. आता बघा, पुढचा जो पॉईंट आहे आपला तो आहे लर्न 10 वर्ड्स एव्हरी डे. आता एव्हरी डे म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला म्हणेल की जसं जमेल तसे तुम्ही 10 शब्द, 15 शब्द, 5 शब्द, 2 शब्द प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी शिकायला पाहिजे, काही ना काहीतरी इम्प्रूव्ह करायला पाहिजे. तेव्हा तुम्हाला व्यवस्थितपणे शब्दसाठा पण तुमचा ऑटोमॅटिकली इन्क्रीज होईल. मी असं नाही म्हणत की तुम्ही शब्दाची डिक्शनरी घ्या, ती पाठ करत बसा. मी असं कधीच म्हणतही नाही आणि कधीच तुम्हाला तसं सजेस्टही करणार नाही.
आता तो शब्द तुम्हाला माहीत झाला की या शब्दाला काय म्हणतात, मग त्याच्यानंतर काय करायचं, सिम्पली तो शब्द तुम्हाला वापरायला सुरुवात करायची. तर बघा तुम्हाला इथं ही गोष्ट शिकावी लागेल की लर्न टू यूज वर्ड्स. तुम्ही जो शब्द नवीन आत्मसात करताय, जो नवीन शब्द तुम्हाला माहिती करून घेताय, तो शब्द तुम्हाला वापरायचा देखील आहे. आता लास्ट, कीप डायरी और जर्नल विथ यू. आता काय करायचंय बघा, आता डायरी कशासाठी ते पण मी तुम्हाला सांगते. बऱ्याच जणांना असं वाटेल की आम्ही मोबाईलमध्ये नोट्स बनवू किंवा अजून कुठेतरी काहीतरी नोट करून ठेवू आणि मग ती गोष्ट आपण तशा प्रकारे, बघा कुठलीही गोष्ट जर करायची असेल ना तर तुम्हाला सांगते, जर तुम्ही हार्ड कॉपीमध्ये लिहित असाल, जर तुम्ही व्यवस्थित डायरेक्टली तुमच्याकडे डायरी आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये जर लिहिताय ना तर ती गोष्ट तुम्हाला जास्त लक्षात राहील. इन्स्टेड ऑफ तुम्ही मोबाईलमध्ये टाईप करताय त्याच्यापेक्षा, म्हणजे टायपिंग वगैरे केलेलं एवढं लक्षात राहणार नाही जेवढं तुम्ही स्वतः लिहिलेलं लक्षात राहील. आता याच्या डायरीमध्ये काय लिहायचे, जे शब्द तुम्हाला नवीन सापडतायत, फ्रेजेस सापडतायत किंवा आणखी काय, ज्या गोष्टी तुम्हाला असं वाटतं की हा जो वर्ड आहे मी याच्यासोबत कन्व्हर्सेशन करताना वापरू शकले असते, किंवा याच्यासोबत बोलताना किंवा तिच्यासोबत बोलताना ही फ्रेज मला कामं येईल किंवा आली असती. ज्या वेळेला तुमच्या लक्षात येतं की आपण जेव्हा कन्व्हर्सेशन करत होतो त्यावेळेला ही गोष्ट आपल्या कामी आली असती, अशा गोष्टी नोट डाऊन करायच्या आणि त्या लक्षात ठेवायच्या. तर नोट डाऊन केल्यानंतर ना ऑटोमॅटिक तुम्हाला लक्षात येतील की अरे आपण इथं ह्या सिच्युएशननुसार तुम्हाला त्या वापरता येतील आणि ती एक तुम्हाला हॅबिट होऊन जाईल. त्याच्यामुळे तुम्हाला असं विचार करत बसायची गरज नाही की मला त्या एवढ्या सगळ्या आठवतील का वगैरे वगैरे. तर अजिबात असा विचार करायचा नाही. जे आपण घेतलं आहे, जे आपण लिहिलं आहे ते तुम्हाला ऑटोमॅटिक, फक्त तुम्हाला काय करायची, तुम्हाला हॅबिट बनवायची. एकदा तुम्हाला ती सवय लागली की तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम्सचे सोल्युशन्स ऑटोमॅटिक मिळत जातील. आता त्याच्यामध्ये तुम्ही बोलताना आलेले प्रॉब्लेम्स लिहू शकता आणि त्याच्यावरती काय सोल्युशन आहे हेही तुम्ही लिहू शकता. तुम्ही त्याच्यानंतर तुमचा गोल लिहा की मला ह्या दिवसापर्यंत एवढे गोष्टी आहेत ह्या जमल्याच पाहिजे, हे सेंटेन्सेस मला जमत नव्हते, हे सेंटेन्सेस मला ह्या दिवसापर्यंत जमलेच पाहिजे. तर लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही तुमचा गोल सेट करसाल त्यावेळेला तुम्हाला तुमच्या जे सक्सेस आहे किंवा जे तुम्हाला इंग्लिश बोलायला जे फ्लुएंटली शिकायचं आहे, तुमची इंग्लिशची स्किल जी इम्प्रूव्ह करायची आहे, जेव्हा तुम्ही काहीतरी गोल ठेवसाल, काहीतरी टार्गेट ठेवसाल, त्यावेळेला तुम्हाला ते त्या टार्गेटपर्यंत अचीव्ह होईल. कारण की काय होईल की तुम्हाला काहीतरी गोल दिसेल पुढे की अरे आपल्याला इथपर्यंत करायचंच आहे, तर ह्या दिवसापर्यंत करायचं आहे. म्हणून मग काय होईल बघा, असाइनमेंट वगैरे सबमिशनची तुम्हाला डेट दिलेली असते, तर त्या डेटपर्यंत तुम्ही बरोबर ते काम करतात. कारण की तुमच्याकडे डेट आहे की ह्या दिवसापर्यंत ते सबमिटच करावं लागेल. तर त्यामुळे तुमचं इंग्लिश बोलण्यासाठी पण तुमचं गोल तुम्हाला माहिती असायला पाहिजे की मला ह्या दिवसापर्यंत ही गोष्ट नवीन प्रकारची गोष्ट मी आत्मसात करायलाच पाहिजे, मी शिकायलाच पाहिजे. आणि मग तुम्ही बघा तुम्हाला जर तुम्ही हे एक 30 डेज जरी फॉलो केलं ना तर तुम्हाला स्वतःमध्ये तुमच्या स्वतःच्या इंग्लिशमध्ये तुमचे स्वतःला चेंजेस दिसतील. पण इथे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की डोंट यूज सॉफ्ट कॉपीज. म्हणजे मोबाईलवरती टाईप करून ठेवतो, नोट्स बनवून ठेवतो मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती बनवून ठेवते किंवा कॉम्प्युटरवरती बनवून ठेवते, हे एकदम चुकीचं आहे. तुम्हाला इथं हार्ड कॉपीज पाहिजे. तुम्ही हातामध्ये पेन घेतला, पेनाने जेव्हा तुम्ही कुठली गोष्ट लिहिताना तेव्हा तुम्ही ती गोष्ट विसरत नाही, हे लक्षात ठेवा. 5 हॅबिट तुम्ही आत्मसात करा आणि तुमच्या इंग्लिशला इम्प्रूव्ह करा. तुमची इंग्लिश अजून जास्त इम्प्रूव्ह होईल आणि तुम्ही एकदम फ्लुएंटली बोलू शकाल. तर तुम्हाला जर फ्लुएन्सी हवी असेल तर तुम्ही ह्या 5 गोष्टी रोज प्रॅक्टिस करा आणि स्वतःमध्ये चेंजेस बघा. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.